या वयात ही नाटकं, जा पैसे कमवा आणि शांती मिळवा. अभिनेत्री त्रिशा कृष्णन पहिल्यांदाच बोललीये. पण कुणाला? कारण सध्या दोन घटना चर्चेत आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री विजय यांचे राजकीय विरोधक उदय कुमार यांची एक टिप्पणी, आणि दुसरी म्हणजे विजय यांची पत्नी संगीता हिनं मागे घेतलेला घटस्फोटाचा अर्ज. खरं तर थलपती विजय मुख्यमंत्री झाले आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन चर्चेत आली. टीव्ही सरकारचा शपथविधी असो की विरोधकांची टीका, त्रिशाचं नाव चर्चेत आहे. तिच्यावर चांगली आणि वाईट टीकाही झाली. आता ती पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. पण प्रश्न हा आहे की तिनं नेमकं कुणाला सुनावलंय. मी हे का म्हणतेय यासाठी त्या दोन घटना आधी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत त्या घटना? त्रिशानं व्यक्त केलेल्या भूमिकेचा किंवा मताचा अर्थ काय? माजी उपमुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्रिशाचं नाव न घेता काय म्हटलं? विजय यांची पत्नी संगीता हिनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला, यावरून त्रिशाचं नाव चर्चेत का आलं? आणि आता विरोधक उदय कुमार यांनी काय म्हटलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिनं इंस्टाग्रामवर 2 स्टोरी पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे तिचं नाव चर्चेत आलंय. यातल्या एका पोस्टमध्ये त्रिशानं लिहिलंय की या वयात हे नाटक करणं खूपच लाजिरवाणं आहे. जा थोडे पैसे कमवा आणि शांती मिळवा, असं त्रिशानं लिहिलंय. तिनं या पोस्ट बरोबर एक इमोजी वापरला होता. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं मिळालेल्या आयुष्यासाठी आभार मानलेत. यात तिनं म्हटलंय, हा किती मोठा बहुमान आहे. हे भारावण्यासारखं आहे, कारण तुम्ही ज्या आयुष्यासाठी कधी काळी प्रार्थना केली होती तेच आयुष्य आज तुम्हाला भरभरून जगायला मिळतंय. असा मजकूर असलेली पोस्ट त्रिशानं इव्हिल आय म्हणजेच नजर लागू नये अशा अर्थाचा इमोजी वापरून रिशेअर केली आहे. त्रिशाच्या या पोस्टचा अर्थ काय किंवा तिनं कुणाला उद्देशून लिहिलं हे समजून घेऊयात. पहिली बाब म्हणजे नुकतीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली. त्यानंतर 4 दिवसात पहिल्यांदाच अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यामुळे त्रिशाच्या पोस्टचा रोख संगीता यांच्या दिशेनं होता का, अशी चर्चा सुरू झाली. याचं कारण मुख्यमंत्री विजय आणि पत्नी संगीता यांच्या वैवाहिक आयुष्यात त्रिशामुळेच वादळ आल्याचं बोललं जात आहे. थलपती विजय पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले तेव्हाही पत्नी संगीता किंवा मुलं या सोहळ्याला उपस्थित नव्हती. पण त्रिशा कृष्णन मात्र पहिल्या रांगेत हजर होती. विजय आणि त्रिशाच्या नात्यावर या दोघांसह पत्नी संगीता यांनीही थेट प्रतिक्रिया कधीच दिली नाहीये. पण त्रिशाच्या पोस्टमुळे नव्या चर्चेला उधाण आलंय. आता दुसरी बाब, ज्यामुळे त्रिशाचा रोख नेमका कुणाकडे होता याचं उत्तर मिळू शकतं. विजय यांचे राजकीय विरोधक डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन यांनी एक कथित टिप्पणी केली होती, ज्यामुळे स्टॅलिन यांना अटकही झाली. पण आता एआयडीएमके नेते उदय कुमार यांनी थेट त्रिशाचं नाव घेत एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे वादाचा नवा अंक सुरू झालाय. यात आता त्रिशानंही उडी घेत प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजे काय झालं सांगते. एआयडीएमकेचे नेते उदय कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यात त्यांनी म्हटलंय की विजय यांच्या त्रिशाची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कधी नियुक्ती होईल याची तामिळनाडू वाट पाहत आहे, असं उदय कुमार यांनी म्हटलं. पण त्यांनी या बोलण्याचा खुलासाही याच व्हिडिओत केलाय. ते म्हणाले, टीव्ही सरकार विजय यांच्या जवळच्या लोकांना महत्त्वाच्या पदावर नियुक्त करत आहे. यात त्यांच्या चित्रपटांशी जोडलेले निर्माते आणि टेक्निकल क्रू मधल्या लोकांचा समावेश आहे. उदय कुमार यांनी मंदिर विश्वस्त, नवी दिल्लीतील तामिळनाडू सरकारचे विशेष प्रतिनिधी, विजय यांचे खासगी सचिव, राज्य चित्रपट प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख आणि सरकारी सल्लागार यासारख्या पदांसह अनेक नियुक्त्यांचा उल्लेख केला आणि विजय सरकारवर आरोप केला. उदय कुमार यांच्या वक्तव्यानंतर त्रिशाच्या चाहत्यांनी मदुराईमध्ये आंदोलन केलं. त्रिशा फॅन्स वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी शहराच्या अनेक भागांमध्ये निषेधाचे फलक लावले. त्रिशाचे चाहते अशी वक्तव्य सहन करणार नाहीत आणि गरज पडल्यास संपूर्ण तामिळनाडूमध्ये आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आलाय. तर टीव्हीच्या एका अधिकाऱ्यानं उदय कुमार यांच्यावर त्रिशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी तुतीकोरीन जिल्हा पोलिसांकडे या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. हे सगळं होत असताना अभिनेत्री त्रिशानं केलेली पोस्ट समोर आली. त्यामुळं वयाचा उल्लेख करत त्रिशानं शांती शोधण्याचा दिलेला सल्ला हा उदय कुमार यांना होता का, असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान याआधी डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन यांनी
कावेरी प्राणी प्रश्नाशी संबंधित आंदोलनावेळी त्रिशाचं नाव न घेता एक टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे. यावेळी गर्दीतून काही जणांनी त्रिशा त्रिशा अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग म्हणाले, पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथं मात्र पोहोचायला हवं. मला कावेरी म्हणायचं होतं. हे ऐकताच जमलेल्या लोकांमध्ये हशा पिकला. यानंतर स्टॅलिन यांना घरातून अटक झाली आणि नंतर सुटकाही झाली. हे सगळं ताजं असतानाच आता उदय कुमार यांच्या वक्तव्यानं नवा वाद उभा राहिलाय. एकंदरीत थलपती विजय मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि त्रिशा कृष्णनचं नाव चर्चेत आलं. यावर आता त्रिशा व्यक्त झालीय, पण मुख्यमंत्री विजय मात्र शांततेत काम करतायत. पण तुम्हाला काय वाटतं, त्रिशानं स्टोरीज मधून कुणाला सुनावलं असेल? त्याचा संबंध विजय यांच्या वैवाहिक आयुष्यासोबत आहे की राजकीय विरोधकांच्या टीकेला उत्तर आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.